नमस्कार. आपण ना मस्त कोलंबी मसाला बघूया. कोलंबी छान स्वच्छ धागा काढून घ्यायची आणि त्याच्यावर छान लिंबू पिळायचा, हळद घालायची, मीठ घालायचं आणि हे लावून थोडा वेळ ठेवून द्यायचं. सगळे बाजूला ठेवायचं आणि आता आपण मसाला बघूया त्याचा करायचा. कोलंबीचं वेगवेगळ्या पद्धतीने आपण तुम्हाला मध्ये कोलंबीचं वेगळं लाल मिरची वाटून दाखवलं आणि मध्ये कांद्याचं दाखवलं. आता आपण या पद्धतीने बघूया कशी होते. खूप छान होते, करून बघा. कांदा घ्यायचा, 2 कांदे घ्यायचे छान उभे चिरून आणि तेलावरती थोडेसे परतवायचे. जास्त असं भाजायचं नाही, थोडा परतवायचा. टोमॅटो घ्यायचा, टोमॅटो थोडा परतवायचा. आपली जेवढी क्वांटिटी असेल, आता ही माझी 1/2 किलो कोलंबी आहे, त्याप्रमाणे मी हा मसाला घेतलाय. टोमॅटो थोडा कमी घेतलाय कारण मी कोकम घालणार आहे. तुम्ही जर कोकम घालणार नसाल ना तर टोमॅटो अजून 1 घ्या, हरकत नाही. आता थोडं खोबरं घ्यायचं. खोबरं पण असंच हलकं हलकं भाजायचं. ओलं असेल तर चांगलं आहे, ओलं नसेल तर ठीक आहे, सुकं घ्या. तर मी हे ओलंच आहे, ते फ्रीजमध्ये किसून ठेवलेलं ते आहे. ते असं हलकं हलकं भाजून घ्यायचं. आणि लसूण ह्याच्यात जास्त घ्यायचे. आता मी नुसता लसूण घेते. आलं लसूण आपल्याकडे आहे, ते आपण नंतर घालणार आहोत, तुम्हाला दाखवते मी. पण असं नुसता मसाल्यात लसूण घ्यायचा जास्त. जवळजवळ 10-12 पाकळ्या लसूण घेतलं. 2 मिरच्या घेतल्या. तुम्हाला तिखट हवं असेल तर 2च्या जागी 3 मिरच्या घ्या, हरकत नाही. आपल्याला तिखट पण टाकायचं आहे. हे सगळं हलकं हलकं भाजून झाले. आता आपण पहिल्यांदा खोबरं घ्यायचं आणि बारीक करायचं. कोथिंबीरची छान अशी मस्त एवढी मुठभर कोथिंबीर घ्या. आता पहिल्यांदा आपण खोबरं बारीक केलं, नंतर ते सगळं मसाला बारीक करायचा. आता आपण कढईत तेल घेतलं आणि आपली मॅरिनेट केलेली कोलंबी आहे ना, ती आपण जरा फ्राय करून घेऊया. छान कोलंबी फ्राय करायची. किती कोलंबी लगेच शिजते, 1-2 मिनिट, फक्त 2 मिनिटात आपली कोलंबी फ्राय होईल. असा एकदा कोलंबी मसाला करून बघा तुम्ही. छान चव येते, तुम्हाला आवडेल. आपण एकदा ग्रीन बघितलेलं, हिरवी मिरची कोथिंबीरचं. ग्रीन कोलंबी बघितली हिरव्या मसाल्यातली. आता आपलं कोलंबी फ्राय झाली. आता त्या तेलामध्ये थोडं तेल घालायचं आणि पुरे असेल तर नाही घालायचं, कमी असेल तर घालायचं. थोडासा कांदा घातला तरी चालेल, नाही तरी हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये आपला मसाला टाकायचा. मसाला छान फ्राय करायचा. त्यात तिखट घालायचं. तिखट घाला, चांगली होऊ दे छान मस्त तिखट. आणि छान गरम मसाला घाला. गरम मसाला सुद्धा अर्धा चमचा जास्तच घाला. घरातला असेल ना गरम मसाला बारीक केलेला तर खरंच खूप छान. पण आता आपल्याकडे नसेल तर आपला कुठल्याही कंपनीचा गरम मसाला घ्या, छान घाला. धणा जिरा पावडर ती जर नसेल आपल्याकडे तर आपण जेव्हा खोबरं आणि सगळं भाजलं ना त्याच्या आधी धणा जिरा थोडा हलका भाजायचा आणि मिक्सीमध्ये बारीक करायचा, नंतर खोबरं टाकायचं. असं धणा जिरा पावडर. आता आपला मसाला छान फ्राय झाला. त्याच्यावरती आपली ही कोलंबी घालायची. थोडं छान परतायचं आणि गरम पाणी घालायचं. छान 2 पेले गरम पाणी घाला, कारण
हे थोडं पातळ असतं, अगदीच घट्ट मसाला नसतो. छान असं मस्त. अजून एक पेला पाणी घालून थोडं पातळसं करून छान उकळी येऊ द्या. हे बघा, हे इतक्या पद्धतीने पातळ पाहिजे आपल्याला. आता याच्यात मीठ घालूया, थोडी कोथिंबीर पेरूया, आणि मग आता तुम्ही म्हणाल आलं लसूण घातलंच नाही, तर ते आता आपण आलं लसूण घालायचे. आता आपल्याला किती पातळ घट्ट हवंय ते आधी बघून व्यवस्थित उकळी काढून ते छान सेट झालं. आता हे आपली कोलंबीचा रस्सा झाला. आता आपण याच्यामध्ये याला चांगली फोडणी देऊया. थोडं तेल घेऊया आणि मेथी. तुम्हाला मी म्हटलं की कोलंबी असली की आपली त्याला मेथीची फोडणी द्यायची. कोलंबीच असं नाही, मच्छीच्या कुठल्याही कालवणाला ना मेथीची फोडणी द्यायची. मेथी, कढीपत्ता. छान मेथी घातली, मेथी थोडी अशी होत आली की आपण त्याच्यामध्ये हे काश्मीरी मिरची, जरा कलर येण्यासाठी पावडर घालायची काश्मीरी मिरचीची, आणि आता आलं लसूण घालायचं. आता हा वरच्यावर तडका मग जरा टेस्ट छान येते ना. आणि हे छान आलं लसूण हलकंसं परतलं, आपला मिरची पावडर थोडीशी हलकीशी परतली की ती फोडणी आपण करपवायची नाही, अगदी हलकीशी कमी गॅसवरती छान ही फोडणी आपण आपल्या कोलंबीच्या रश्श्यावर टाकायची. बघा कसं आपला कोलंबीचा रस्सा, आहा हा, बघून नाही करून खाऊन बघा, खरंच खूप छान होतो. कशी वाटला आपला कोलंबीचा रस्सा? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता हा आपला रस्सा छान घ्यायचा. मच्छी असेलच, कोलंबी आली आहे म्हणजे मच्छी असणारच. ती मच्छी घ्या, मच्छीचे तुकडे छान फ्राय करा. आता आमच्याकडे कसं असतं, सकाळी डब्याचं असतं म्हणून सकाळी चपाती असते आणि संध्याकाळी भाकरी असते. त्यामुळे हा रस्सा आम्ही दोन्ही ह्यांनी खाणार आहोत. नमस्कार.